तर ती पूर्ण देखील केली. शहाजी राजांच्या स्वप्नातलं, त्यांच्या संकल्पनेतलं स्वराज्य ज्यांनी खऱ्या अर्थानं निर्माण केलं, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत 2-2 छत्रपती घडवले, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत शिवशंभूंना अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, श्रावणबाळाची मातृभक्ती इत्यादी सर्व गुण संपन्न बाळकडू पाजले, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना प्रथमतः मानाचा मुजरा. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा मावळा जर पेटून उभा राहिला ना, तरच हे हिंदवी स्वराज्य उभा राहील. आणि ही भावना महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत रुजवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना माझा मानाचा मुजरा. आजही ज्यांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रणांगणावरील एक तळपणारी तलवार होती, तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्या तळपणाऱ्या तलवारीचं धारदार पात होतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे, झिजाणारे एक लढवय्ये होते. तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आबासाहेबांनी, आऊसाहेबांनी, मावळ्यांनी उभे केलेल्या स्वराज्यासाठी स्वतःचं आत्मबलिदान देणारे एक महापराक्रमी योद्धे होते. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे धगधगता अंगार. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आपल्या आऊसाहेबांवर, आबासाहेबांवर, मावळ्यांवर, आपल्या सावत्र मातांवर हृदयाच्या अंतःकरणापासून प्रेम करणारे एक निर्मळ व्यक्तिमत्व होते. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि एका पायावर वळवणारे एक योद्धे होते. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या तिन्ही काळातील युवा शक्तीचं मन, मेंदू मनगट बाळगट करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व होते. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शुद्ध चारित्र्य होते. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे धैर्य, शौर्य, पराक्रम, संघटन यांचा मेरुमणी होते. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे ज्यांचे डोळे काढले पण डोळे झुकले नाहीत, ज्यांचे हात कलम केले पण हात पसरले नाहीत, ज्यांचे गुडघे कलम केले पण गुडघे टेकले नाहीत, या स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे ज्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिलं, आम्ही चुकूनही मुंगीच्या आई वाटेला जात नाही, पण आमच्या वाटेला कोणी गेलं ना तर आम्ही सिंहाचे दात मोजायला मागे पुढे बघत नाही, असे शंभूराजे, अशा युवराजाला मानाचा मुजरा. 18 बगड जातीचे मर्द मावळे आणि 12 बलुतेदारांना प्रथमतः मानाचा मुजरा. आज तुम्ही सगळे इथे व्याख्यान ऐकण्यासाठी जमला आहात, पण हे व्याख्यान नक्की कोणासाठी, हा सर्वात पहिला प्रश्न. आता इथे बसलेल्या लहान मुलाला सांगितलं, उठ आणि देवयानी घरातला दगड मार. तो उठेल आणि सहजपणे मला दगड मारेल. साधी, सरळ आणि सोपी गोष्ट आहे. का तर त्याच्याकडे कार्य करण्याची क्षमता आहे, पण विचार करण्याची क्षमता नाही. आता माझी गाडी निघाल्यानंतर एखाद्या वृद्ध आजोबांना दिसतंय की माझ्या गाडीसमोर एक दगड आहे, माझी गाडी जर त्याला धडकली तर ऍक्सिडेंट होईल, पण वृद्धपणामुळे ते वाकू शकत नाही आणि तो दगड उचलू शकत नाही. म्हणजे वृद्ध अवस्था एक अशी अवस्था असते जिथे आपल्याकडे विचार करण्याची क्षमता असते पण कार्य करण्याची क्षमता नसते. पण तारुण्य अवस्था अशी एकमेव अवस्था आहे जिथे आपल्याकडे विचार करण्याची क्षमता असते आणि कार्य करण्याची क्षमता असते. म्हणून आजचं हे व्याख्यान खास तरुणांसाठी. पण राहिला दुसरा प्रश्न, तरुण असणं म्हणजे विशिष्ट वय नाही, म्हणजे तुम्ही 15 ते 30 वर्षांपर्यंत आहात म्हणजे तुम्ही तरुण आहात असं काही नाही. तरुण असणं हा एक विचार आहे आणि तो विचार तुम्हा सर्वांमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही सगळे इथे जमलेला आहात. सगळ्यात पहिली गोष्ट मला तुमच्या समोर मांडायची आहे. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत, कारण तुमचा आमचा जन्म या भारत देशामध्ये झाला आहे. भारत असा एकमेव देश आहे ज्याला भारत माता असं म्हटलं जातं आणि जो आपल्यावरती मातेप्रमाणे प्रेम करतो. त्याहून भाग्यशाली तरी आम्ही यासाठी आहोत की आपला जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झालाय. पण महाराष्ट्र म्हणजे काय? जिजाऊंच्या गळातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. जिजाऊंच्या गळातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे
सरीनं हिरवा झालेला रानवाळ म्हणजे महाराष्ट्र, त्या औरंगजेबाच्या स्वप्नाला भासलेला गर्दन काळ म्हणजे महाराष्ट्र, येणाऱ्या पिढीचा भविष्य काळ म्हणजे महाराष्ट्र, आणि तुमची आमची शान म्हणजे महाराष्ट्र, तुमची आमची शान म्हणजे महाराष्ट्र. याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन शिवबा नावाचं पोर जगाला आदर्श ठरावं असं राज्य निर्माण करतं. याला चमत्कार नाही तर आविष्कार म्हणावा लागेल जिजाऊ शहाजीराजांच्या विचारांचा. आज जे काही मी थोडकं शिवचरित्र तुमच्या समोर मांडणार आहे त्यातून आम्हाला नक्की काय शिकायचंय? कर्तृत्ववान होण्यासाठी मोठ्यांच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो असं काही नसतं. सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही कर्तृत्व गाजवता येतं. फक्त आचार आणि विचार प्रगल्भ असायला हवेत, आणि हेच आज आपल्याला शिवचरित्रातून शिकायचंय. आम्ही ऐकलं महाराष्ट्र म्हणजे काय, पण आज त्याच आमच्या महाराष्ट्रातली पुरं कुठेतरी कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचं, पोरी बघायचं, पोरी छेडायचं इतकंच आमच्या महाराष्ट्राच्या मातीत चाललंय. ज्या महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानोबांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्राच्या मातीत तुकोबांचा जन्म झालाय, त्या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही आम्ही जन्म घेतलाय. एक सांगते, तुम्ही किती जगलात याच्यापेक्षा तुम्ही कसं जगलात याला फार महत्व आहे. 1630 साली जन्माला आले आपले शिवाजीराजे 1680 ला या जगाचा निरोप घेतात. म्हणजे किती फक्त 50 वर्षांचं आयुष्य होतं, पण आज 450 वर्षांनंतर सुद्धा आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांचं आदर्श म्हणून हे आयुष्य उभं आहे. हे आयुष्य आम्हाला शिकवतं जगणं, हे आयुष्य आम्हाला शिकवतं संघर्ष, हे आयुष्य आम्हाला शिकवतं धैर्य, हे आयुष्य आम्हाला शिकवतं शौर्य, हे आयुष्य आम्हाला शिकवतं पराक्रम, हे आयुष्य आम्हाला शिकवतं लढणं. आणि या आयुष्याचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला सांगितला पाहिजे की बाळांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष आपण बेंबीच्या डेकापासून करूच, पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा धरू. आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढू, चंद्रकोर लावू, पण छत्रपती संभाजी महाराजांसारखं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगणं वागणं सुद्धा शिकू. हे आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. आज आम्ही 450 वर्षानंतर म्हणतो हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, पण हीच श्रींची इच्छा ज्यांनी सत्यात उतरवली ना, तया नाव राजा शिवाजी, तया नाव राजा शिवाजी, तया नाव राजा शिवाजी. आज छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या विचारांची या महाराष्ट्राच्या मातीला नक्की काय गरज आहे, आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी शिवव्याख्याती कुमारी देवयानी प्रशाली विलासघरात आज तुमच्या समोर उभी आहे. आत्ताचा तरुण ओरडून सांगतो, राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या. अरे पण 450 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी यासाठी जन्म घेतला नव्हता की आज 450 वर्षानंतर त्यांना पुन्हा एखाद्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा लागेल. आत्ताच्या तरुणांचं काय झालंय, ते चुकून, ठरवून नाही, ते चुकून छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे फॅन झाले. आत्ताच्या तरुणाच्या लॉकेटमध्ये शिवाजी महाराज, आत्ताच्या तरुणाच्या पॉकेटमध्ये शिवाजी महाराज, आत्ताच्या तरुणाच्या शर्टवर शिवाजी महाराज, आत्ताच्या तरुणाच्या टी शर्टवर शिवाजी महाराज, पण आत्ताच्या तरुणाच्या हृदयात मात्र छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत ना. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. माझ्या दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं सगळ्यात ठेवण्याची काही एक गरज नाहीये. तुम्ही फक्त विचारूपी हृदयात ठेवायला शिका, जिथं महाराष्ट्रात एकही बलात्कार होणार नाही. आत्ताचा तरुण ओरडून सांगतो, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. अरे वेड्या, महाराष्ट्र कुठेच गेलेला नाही, तो आहे त्याच जागेवर उभा आहे. फक्त तू तुझ्या जागेवर येऊन बघ, मग तुला कळेल छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या विचारांची या महाराष्ट्राच्या मातीला नक्की काय गरज आहे. अशीच गरज छत्रपती शिवाजी महाराजांची 450 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला होती. ते म्हणतात ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा या समाजावरती, जेव्हा जेव्हा या माणुसकीच्या धर्मावरती ग्लानी येते ना, तेव्हा तेव्हा कुणाला कुणाला तरी का होईना देवदूत म्हणून जन्म हा घ्यावाच लागतो. 5 गुलामी सत्ता या महाराष्ट्राच्या रवर थया थया नाचत होत्या. मंदिरची मंदिरे लुटली जात होती. वासुदेवांची भोपाली आणि संतांची कवने या महाराष्ट्राच्या मातीत घुमतच नव्हती. अशा वेळी 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया
शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला. गुलामीच्या कालोखात तेजस्वी सौदामिनी कडाडली. गुलामीच्या कालोखात तेजस्वी सौदामिनी कडाडली. आई जिजाऊचं रूप घेऊन या भूतलावर अवतरली. तिच्याच उदरी शिवराय नामक झंझावात जन्मले. छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले. छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले. आता शिवाजीराजे मोठे होत होते तशा राजमाता जिजाऊ त्यांच्यावर संस्कार करत होत्या. त्या माऊलींना कधी बालाला माऊलीचं भूत दाखवलं नाही किंवा बागुलबुवा किंवा संतांना जादूची परी ते काहीही शिकवलं नाही. मग माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी बाळराजांना काय शिकवलं? राजमाता जिजाऊ बाळराजांना सूर पराक्रमाच्या गोष्टी सांगत असत. बाळराजा माणूस पडल्यानंतर त्याला उठण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज असते. तो माणूस आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. आणि तुम्हाला तरी हिंदवी स्वराज्य उभं करायचंय, मग आधी तुम्ही संकटातून उभे राहा. हे संस्कार राजमाता जिजाऊंनी केले. हे संस्कार आम्ही आमच्या मुलांवर करणं गरजेचं आहे. पण आज जर आमचा मुलगा पडला ना तर आई त्याला लगेच उचलते, त्याच्या हातात टीव्हीचा रिमोट नाहीतर मोबाईल देते. आज आमची पोरं मोठ्या मोठ्या कॉलेजात जातात, महाविद्यालयात जातात, पण त्यांच्या विचारांची उंची मात्र काही वाढू शकलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज काही कोणत्या कॉलेजमध्ये गेले नव्हते, पण त्यांच्या विचारांची उंची मोठी होती. शिवचरित्र आम्हाला काय शिकवतं? जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने खाली जातो तो मासा सर्वसामान्य असतो, पण जो मासा पाण्याच्या विरुद्ध दिशेने वर येतो ना तो मासा सर्वश्रेष्ठ असतो. 450 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी असं जगाविरुद्ध काहीतरी केलं, समाजाविरुद्ध काहीतरी केलं, म्हणून आज 450 वर्षानंतर तुम्ही आम्ही त्यांना आदर्श मानतो. आज 450 वर्षानंतरही तुम्ही मला बोलवलात त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला. आज 450 वर्षानंतरही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही ऐकताय. काहीतरी जगावेगळा केलं म्हणूनच ऐकताय ना. आज छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम राजे म्हणतो. काय म्हणतो? जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम राजे. आता त्यांनी समाजा वेगळा केला म्हणून म्हणतो, पण आज जर आमचा मुलगा जरा काही समाजा वेगळा करायला लागला, जरा काही वेगळा करायला लागला ना की आमचे वडील आपल्या मुलाला लगेच सांगतात, बाळा माणसानं ना अंथरूण पाहून पसरावं. पण एक सांगते, तुमचा मुलगा यशस्वी कधी होईल? ज्यावेळेस त्याचा बाप त्याला छाती ठोकून सांगेल ना, बाळा तुला जितके लांब पाय पसरायचेत ना तितके लांब पाय पसर, अंथरुणाचं काय ते तुझा बाप बघून घेईल. हे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला सांगाल ना त्या दिवशी तुमच्या मुलाची खऱ्या अर्थानं प्रगती होईल. आज आमची आई मुलाचं कौतुक कसं करते? माझा पिंट्या ना कुणाच्या हल्यात नाही, हरकतीत नाही, कोणाकडे जात पण नाही. आता 450 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक पण असंच करायला पाहिजे होतं. आमचा शिवबा ना कुणाच्या हल्यात नाही, हरकतीत नाही, अफजल खानाकडे तो बघत पण नाही आणि औरंगजेब तर त्याला माहिती पण नाही. असंच कौतुक राजमाता जिजाऊंनी करायला पाहिजे होतं. आज आमचा मुलगा पिकनिकला चालला ना तर आई काय सांगते, तू मागच्या सीटवर बसू नको, तू पुढच्या सीटवर बसू नको, तू मध्ये बस. पुढून काय झालं? पुढच्या मुलांना होईल. मागून काय झालं? मागच्या मुलांना होईल. मग राजमाता जिजाऊंनी सुद्धा हेच सांगायला होतं ना, पण राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिव आणि खरंच आहे इथे बसलेल्या इंजिनियरच्या मुलाला विचार इंजिनियर व्हायचंय, डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर व्हायचंय, कलेक्टरच्या मुलाला कलेक्टर व्हायचंय, पण आमच्या महाराष्ट्रातील एकही शेतकऱ्याच्या मुलाला असं वाटलं नाही की मला शेतकरी व्हायचंय. मुलांची चुकी काही एक नाही. आमची मुलं शाळेत जातात. तुम्हाला गणित विषय होता, मला गणित विषय होता, यांना सुद्धा गणित विषय आहे आणि तो राहणार आहे. आतापर्यंत एवढी सगळी जण गणित शिकलेत. प्रत्येकाला एक गणित असतं. काय असतं? शेतकऱ्याच्या रामूनं अमुक व्यापाऱ्याकडून 5 लाख रुपये कर्ज घेतले, 4 वर्षानंतर फेडताना तो त्याला किती व्याज देईल? काय गणित असतं? शेतकऱ्याच्या रामूनं अमुक व्यापाऱ्याकडून
5 लाख रुपये कर्ज घेतलं, पण आमच्या उभ्या आयुष्यात आम्हाला असं गणित कधीच नव्हतं की अमुक अमुक व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या रामूकडून कर्ज घेतलं. होतं का गणित? अजिबात नाही. आमच्या गणितानं काय शिकवलं? तुमच्या शेतकऱ्याचा रामूच कर्ज घेणार आहे, तोच कर्ज फेडणार आहे, आणि हेच आमच्या मुलाच्या मनावर बिंबवलं गेले. आज इथे बसलेल्या कुठल्याही मुलाला विचारा ना, विराट कोहलीचं कितवा शतक झालं? कोणीही उठून सांगेल विराट कोहलीचं कितवा शतक झालं. पण दादानं एक सांगते, कधीतरी वेळ मिळाला ना तर तुमच्या स्वतःच्या शेतावर जा. सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत, शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत तुमचा शेतकरी बाप ज्या फेऱ्या मारतो ना, त्या फेऱ्या कधीतरी मोजा. नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक तुमच्या बापाचं जास्त असेल. आता तुमचे आदर्श कोण? सलमान खान, शाहरुख खान. मला असं म्हणायचं नाहीये, मी सुद्धा तुमच्याच वयाची आहे, त्यामुळे मी असं म्हणणार नाही की सलमान खान तुमचे आदर्श नसावेत, सलमान खान नसावा असं माझं म्हणणं नाहीये. असावा ना, पण तो तुमचा दुसरा आदर्श असावा. तुमचा पहिला आदर्श तुमचा शेतकरी बापच असला पाहिजे, एवढं आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. आणि एक सांगते, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही पैसे कमवा, खूप मोठे सायंटिस्ट व्हा, जगातील सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट व्हा, पण भाकरी काही गुगल वरून डाउनलोड करता येत नाही आणि भात काही प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करता येत नाही. तो शेतातच पिकवावा लागतो आणि ते पिकवण्याचं काम तुमचा शेतकरी बाप करतो ना. म्हणून त्या शेतकरी बापाची लाच तुम्हाला कधीच वाटून देऊ नका. कारण आज आमची मुलं कट्ट्यावर बसतात. एखादा मुलगा आमच्या वडिलांचा निरोप घेऊन येतो, सांगतो तुझ्या वडिलांनी तुला बोलवलंय. लगेच हा म्हणणार, तू गप, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. थोड्या दिवसाने 2 मुळं बोलायला लागतात, याच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. अजून थोड्या दिवसाने पूर्ण गाव बोलायला लागतं, याच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. आणि पण नाही, याचं वर्णन करताना आष्टीचे कवी खूप सुंदर वर्णन करतात. बाप काढल्यास घराबाहेर दारात रडते माय पण, बाप काढल्यास घराबाहेर दारात रडते माय पण. बायकोला मात्र आम्ही रोजच म्हणायला लागलो, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. कधीतरी आठव तुझ्या माईचे दिवस, कधीतरी आठव तुझ्या माईचे दिवस. लेकच जन्माला यावा म्हणून तिने किती केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरात गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये ना म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून बसायची. तुला भूक लागली की तू ढसा ढसा रडायचा. माईचं दूध संपलं ना की तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचले असले का त्या रक्ताची तरी ठेव जाल. रक्त पिऊन पोचले असले का त्या रक्ताची तरी ठेव जाल. पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एकच कर, त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण. आता फक्त एकच कर, त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण. किती दिवस जगणार का झाडावरचं ते पिकलं पण. तू गोडधोड खा, पण त्या म्हातारा महिलाशी भाकरी तळी वाढ. आणि भाकरी वाढताना आडवी आली तुझी बायको तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. आणि यदा कदाचित गेलीच तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी काढून देतो. तू आंधळा नाहीस, तू पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. तू आंधळा नाहीस, तू पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा आईबापाला सांभाळतो म्हणून त्याला कायमच सोडून जायची कुठल्याच बायकोत नसते हिंमत. तुला वाघ बनवलाय माईनं, तुला वाघ बनवलाय माईनं. त्या माईची तरी ठेव जाण आणि आईवडिलांच्या पाया पड. आणि त्या आईवडिलांना म्हण, आई बाबा तुमच्यासाठी काय पण, आई बाबा तुमच्यासाठी काय पण, हे म्हणायला शिका. इतकं सांगायला शिका. हे ज्या दिवशी तुम्ही सांगाल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमचे आई वडील यशस्वी होतील. खऱ्या अर्थानं त्यांना आनंद होईल, त्यांना आनंद होईल. हे आमची मुलं कधी बोलतील? पहिल्यांदा आम्ही त्यांच्यावर तसे संस्कार केले पाहिजेत. संस्कार करणं फार महत्वाचं आहे. पण आजकालचं आमचं कसं झालंय, कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टम झाले. म्हणजे मुलांनाच कळत नाही मुलांनी नक्की काय करायचं. आता मागे एकदा मी व्याख्यानाला गेले होते, तेव्हा एक आई आपल्या मुलाला वॉटर बॉटल भरून देत होती आणि ती मुलाला सांगते, बाळा मी यात ना गरम पाणी भरले, तुझं पाणी तू प्यायचं,
तुझं पाणी तू कोणाला द्यायचं नाही आणि दुसऱ्यांचं पाणी तू घ्यायचं नाही. आता तोच मुलगा शाळेत गेल्यावर शिक्षकांनी त्याला सांगितलं एकनाथ महाराजांनी काशीवरून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. मग मुलांनी नक्की करायचं काय? ही कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टम आहे. आम्ही मुलांना शाळेत टाकतो, पहिला तास मराठीचा, काय शिकवतात? ये रे रे पावसा. दुसरा तास इंग्लिशचा, काय शिकवतात? रेन रेन गो अवे. मग मुलांनी नक्की करायचं काय? ही कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टम आहे. विचार बदला, मुलं बदलतील. आतापर्यंत आम्ही सांगत आलो अननसाचा, भटजीचा, भटकाचा, पण विचार बदला. आपल्या मुलांना सांगा फक्त अननसाचा नाही तर अहिल्याबाई होळकरांचा आहे, भगतसिंगांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हे आमच्या मुलांना सांगायला शिका, तेव्हा आमची मुलं घडतील. इतकी अपेक्षा आम्ही मुलांकडून करतो, पण आम्ही मुलांना तसे संस्कार देतो का? आमच्या मुलांना तसं शिकवलं जातं का? ही फार मोठी गोष्ट आहे. आणि एक सांगते, आज आम्ही कॉलेजला जातो. आता तुमचं आणि माझं सगळ्यांचं कॉलेज एकच आहे, त्यामुळे काय बोलण्याचा विषयच नाही. पण सांगायची गोष्ट, आज आम्ही कॉलेजला जातो, ही मुलं शाळेत जातात. काय रोज यांची प्रार्थना होते, काय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. यांना काही एक कळत नाही, तरी पण रोज भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. याची खरी गरज आम्हाला कधी येऊ? जेव्हा आम्ही कॉलेजला जातो. आता आमच्या कॉलेजमध्ये प्रतिज्ञा होत नाही, प्रार्थना होत नाही. एक सांगते, गद्दार सिनेमा पाहायला सगळे गेले ना आपल्या कुडूच्या थिएटरला, कोणताही चित्रपट असो, सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत लागतच. एक लक्ष देऊ नाही का? थिएटर मध्ये जर चित्रपट सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत असेल ना, तर आमच्या आयुष्याचा चित्रपट ज्या कॉलेज मधून सुरू होतो ना, त्या कॉलेज मध्ये ज्या दिवशी राष्ट्रगीत सुरू होईल ना, त्या दिवशी आमच्या देशाची खऱ्या अर्थानं प्रगती होईल. हे आमच्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे ना, तेव्हा आमच्या मुलांची प्रगती होईल. पण आज आमची मुलं 10वीच्या परीक्षेत कमी मार्क पडले, केली आत्महत्या. 12वीच्या परीक्षेत कमी मार्क पडले, केली आत्महत्या. मी तर म्हणेन पांचट आणि पाचगळ करण्यासाठी आत्महत्या करतात, ज्याला काही अर्थच नाहीये. एक सांगते, तुम्ही अभ्यास करू नका या मताची मी अजिबात नाहीये, पण गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता असते असं काही नसतं. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत ना, ते वेगळे गुण शोधण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जण अभ्यासात हुशार आहे असं नाहीये. कोण खेळामध्ये हुशार असेल, कोण गाण्यामध्ये हुशार असेल, प्रत्येकात काहीतरी वेगळे गुण आहेत. आता लता दीदींसारखं गाणं अशोक सराफ म्हणू शकतो का? अशोक सराफ सारखी ऍक्टिंग तुम्ही आम्ही करू शकतो का? तुम्ही मला आज सांगितलं 2 तास बोल, मी 4 तास बोलेन, पण तुम्ही सांगितलं एखादं भजन गाऊन जा, ते माझ्यात शक्य नाही. ज्याचं काम त्यालाच येतं. म्हणून सांगते, तुमच्यामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत ना, ते वेगळे गुण शोधण्याचा प्रयत्न करा. आत्महत्या त्याच्यावर पर्याय नाहीये. आता क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर प्रत्येकाला माहितीये. जो सचिन तेंडुलकर 12वीला इंग्लिश विषयात नापास होता, त्या सचिन तेंडुलकरचा धडा आज 12वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात आहे. काळ बदलतो, फक्त काळासोबत संघर्ष करण्याची तुमची तयारी असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आज आमचं काय म्हणणं असतं, बाबा आता मला 12वीला चांगले मार्क पडले, 15वीला चांगले पडतील, मग मला चांगला जॉब भेटेल, जॉब भेटला पैसे भेटतील, मोठा बंगला बांधेन, घर बांधेन आणि मग माझं जगणं सुंदर होईल. असंच असतं ना. पण एकदा काय झालं, आमच्या गावात एकाने 3 कोटीचा बंगला बांधला. आता तुम्ही जर 3 कोटीचा बंगला बांधला, तुमची काय अपेक्षा असेल? प्रत्येकाने तुमचा बंगला बघावा. आता त्याची सुद्धा तीच अपेक्षा होती, सगळ्यांनी माझा बंगला बघावा. आता काय करावं म्हणून त्याने गावातल्या त्याच्या घरात सत्यनारायणाची पूजा ठेवली. सगळे दिवस माणसं येत होती, जात होती, बंगल्याचं कौतुक करत होती. सगळं काही ठीक चाललं होतं. संध्याकाळची वेळ झाली, पण आमच्या गावातील साधू महाराज काही तो बंगला बघायला गेले नाही. आता त्या माणसाच्या मनाला खंत वाटली, सगळे येऊन गेले पण साधू महाराज काही आलेले नाही. त्यांनी सुद्धा आलं पाहिजे म्हणून त्याने आता साधू महाराजांसाठी स्पेशल गाडी पाठवली. त्या गाडीत बसून साधू महाराज आले. या बंगल्याच्या मालकाने साधू महाराजांना बंगला दाखवला.
दाखवायला सुरुवात केली. फर्स्ट फ्लोअर छान होता, सेकंड फ्लोअर त्याच्यापेक्षा छान होता, आता ते थर्ड फ्लोअर वर गेले. आणि त्या बंगल्याच्या मालकानं सहज प्रश्न विचारला, महाराज मी लहानपणापासून खूप गरिबीत शिकलो, आता मी इतके कष्ट करून इतका मोठा बंगला बांधलाय, आता तर माझं जगणं सुंदर झालंय असा तो म्हणाला. आता साधू महाराजांनी विचारलं, काय रे बाळा, हा जो भिंतीवर लावलाय ना तो काय आहे? तसा तो बंगल्याचा मालक म्हणाला, हा माझ्या मुलांच्या अभ्यासासाठी लावलेला जगाचा नकाशा आहे. साधू महाराज म्हणाले, ठीक, मग यात आपला भारत देश कुठे आहे? तो म्हणाला, हा आहे आपला भारत देश. आता साधू महाराज म्हणाले, यात आपला महाराष्ट्र कुठे आहे? मग त्याने दाखवला, इथे आहे आपला महाराष्ट्र. आता साधू महाराज म्हणाले, यात आपला पालघर जिल्हा कुठे? तसा तो बंगल्याचा मालक म्हणाला, जगाचा नकाशा त्यात पालघर जिल्हा कसं शक्य आहे? पण साधू महाराज म्हणाले, तू एक विचार तर कर, कुठेतरी असेलच ना, जगाचा नकाशा आहे म्हणजे त्यात पालघर जिल्हा असेल. मग तू बघ, एक अंदाज लाव का इथे असावा पालघर जिल्हा. तसा तो बंगल्याचा मालक म्हणाला, टिंब दिसतोय ना, इथे असावा पालघर जिल्हा असं मला वाटतंय. आता साधू महाराज म्हणाले, सांग, यात आपला वाडा तालुका कुठे? यात आपलं डोंगस्ते गाव कुठे? आणि यात तुझा 3 कोटीचा बंगला कुठे? तसा तो म्हणाला, काय महाराज, जगाचा नकाशा त्यात माझा 3 कोटीचा बंगला कुठे दिसणार? तसे साधू महाराज म्हणाले, हेच आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. जी गोष्ट जगाच्या नकाशात कधीच दिसणार नाही त्यासाठी तू तुझं आयुष्य खर्च केलंस आणि त्यातून तुला असं वाटतंय की तुझं जगणं सुंदर होईल. तू बंगला बांधू नकोस असं माझं म्हणणं नाहीये, पण त्यातून तू सुखी होशील असं काही नसतं. म्हणून तुमच्याकडे खूप पैसा आला, तुम्हाला चांगले मार्क मिळाले म्हणजे तुमचं जगणं सुंदर होतं असं काही नसतं. म्हणून अशा पांचट आणि पजगळ करण्यासाठी आत्महत्या करणं सोडून द्या. आणि दुसरं कारण आमच्या मुलांचं आत्महत्या करायचं काय बरं? ही पोरगी नाही म्हटली केली आत्महत्या, ती पोरगी नाही म्हटली केली आत्महत्या. आता एकदा काय झालं, एक पोरगा आणि एक मुलगी एकमेकांच्या प्रेमात प्रचंड बुडाले. आता ते पळून गेले आणि एका बाकड्यावर जाऊन बसले. 5 मिनिटांनी ती मुलगी रडायला लागली, मी तुझ्यासाठी माझ्या आईला, दादाला, काकाला, मामीला, आजीला सगळ्यांना सोडून आली, तू मला सदा आय लव्ह यू नाही म्हणणार? आता तो मुलगा तिला म्हणाला, आय लव्ह यू. आता पुन्हा 5 मिनिटात ती पोरगी रडायला लागली, मी तुझ्यासाठी माझ्या आईला, दादाला, काकाला, मामीला, आजीला सगळ्यांना सोडून आली, घरात दाराला कालिमा फासून आले, मग तू मला साध्या या बाकड्यावर उभं राहून आय लव्ह यू नाही म्हणणार? आता तो पोरगा उठला, शर्टची इन केलेली ती काढली, दोन्ही हात वर केले आणि दोन्ही हात वर करून ओढू लागला, कुणी घर देता का घर, कुणी घर देता का घर, या सटवीमुळे मी रस्त्यावर आलं, कुणी घर देता का घर. मस्करीचा विषय सोडून द्या, पण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं काही नसतं. प्रेमात सैराट झालेली पोरं लग्नानंतर नटसम्राट होतात. हे बघा, प्रेम म्हणजे काय? फक्त प्रियसी प्रियकरावर करते त्याला प्रेम म्हणायचं का? किंवा आपल्या मॉडर्न भाषेत सांगायचं तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवर करते त्याला प्रेम म्हणायचं का? फक्त तेच प्रेम असतं का? तर नाही. प्रेम म्हणजे काय 2च वाक्यात सांगते, नीट लक्ष देऊ नाही का? राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, जनाईने विठ्ठलावर केलं ते प्रेम, शबरीने प्रभू रामचंद्रांवर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं वर्दीवर करतात ते प्रेम, आणि मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ना त्याला प्रेम म्हणायचं. हे आयुष्यभर नेहमी लक्षात ठेवा. हे बघा, मी कुठून दुबईवरून आलेली नाहीये, मी सुद्धा इथलीच आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याच वयाची. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की तुम्ही प्रेम करू नका. प्रेम करा ना, अवश्य करा, पण ज्या दिवशी तुम्हाला कमावण्याची अक्कल येईल ना त्या दिवशी प्रेम करायला शिका. आणि दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी आपल्या स्वतःवर प्रेम करायला शिका. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आम्ही आमच्या स्वतःवर प्रेम करत नाही. आमचं काय म्हणणं असतं, आम्ही काळे आहोत. अरे काल्या है तो क्या हुआ, दिलवाले है. हे लक्षात ठेवायला शिका. आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, मग दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकाल ना. तर पुन्हा एकदा सांगते, तुम्ही प्रेम करू नका या मताची मी नाही. प्रेम करा
पण ज्या दिवशी तुम्हाला कमावण्याची अक्कल येईल ना त्या दिवशी प्रेम करा, इतकंच माझं म्हणणं आहे. आणि आत्महत्या करू नका, कारण संघर्ष काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला आला नाही का? संघर्ष काही छत्रपती संभाजी महाराजांच्या वाटेला आला नाही का? त्यांच्या देखील वाटेला संघर्ष आलाच होता ना. त्या मिर्झा राजाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले होते, 23 किल्ले देऊन सगळं संपलं नाही. त्या औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. जाताना शिवाजीराजे एकटे गेले नाही, छोट्याशा शंभूराजांनाही घेऊन गेले. आता वाटेत त्यांचं काहीतरी बोलणं झालं असेल की शांतच गेले असतील की सांगितलं असतील, शंभूराजे आपले ना कुडूसला 2 फ्लॅट आहेत, दिंकरपाड्यावर आपली जमीन आहे, ती जमीन विका आणि फ्लॅटवर मस्त आरामात राहा, असं काही सांगितलं असेल का? तर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना सांगितलं. काय सांगितलं? शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं पाहिलं, आतापर्यंत तुम्ही यश पाहिलं, पण आज आयुष्यातील संघर्ष काय असतो ना तो जवळून पहा, चला आमच्या सोबत. आणि शंभूराजे आणि शिवाजीराजे औरंगजेबाच्या भेटीला गेले. औरंगजेबाच्या भेटीला गेल्यानंतर एवढेशे शंभूराजे होते, त्यांचं ते राजबिंड रूप पाहून औरंगजेब फार खुश झाला आणि औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना एक हत्ती बक्षीस दिला. हत्ती तर बक्षीस दिला होता. आता हत्ती बक्षीस दिल्यानंतर बाजूलाच दिलेर खान उभा होता. एवढाच हा मुलगा आपल्याला दिसला. काय वाटतं? त्याची थोडीशी मस्करी करावी. तसंच त्या दिलेर खानाला वाटलं शंभूराजांची थोडी मस्करी करावी आणि मस्करीतच दिलेर खान म्हणाला, शंभूराजे आप इतने छोटे और ये हाथी इतना बड़ा. शंभूराजांचं वय होतं फक्त 9 वर्ष. काय म्हणाला दिलेर खान? शंभूराजे आप इतने छोटे और ये हाथी इतना बड़ा, इसे आप महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे? तसा एवढासा शुभांचा छावा कळला. दिलेर खान, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे ना, ये तो खींच कर ले जाएंगे. दिलेर खान, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे नहीं, ये तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए ना वो अभी तक महाराष्ट्र में है, उसे आप आग्रा कैसे लेकर आओगे? हे एवढेसे शंभूराजे सांगतात. माहिती होतं आमच्या वडिलांनी अपमान सहन केला नाही, आम्ही सुद्धा करणार नाही. हा आत्मविश्वास छत्रपती संभाजी महाराजांमध्ये होता. म्हणून मी सांगेन, आज 21व्या शतकातील प्रत्येक तरुणाने जर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श ठेवला ना तर या जगातील कुठलंही संकट तुमचा पराभव कधीच करू शकत नाही. फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या ठाई जो आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास तुमच्या आमच्या ठाई असला पाहिजे. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य जितकं शुद्ध आहे ना तितकंच चारित्र्य शुद्ध छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. पण 450 वर्ष आमचे शंभूराजे प्रयत्न बदनाम होत राहिले. शंभूराजांचा इतिहास 2 शब्दात संपून जातो. काय? शंभूराजे म्हणजे रगेल आणि शंभूराजे म्हणजे रंगेल. या 2 शब्दात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो. अरे छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी त्या औरंगजेबाला आज जरी ऐकू गेलं ना तरी त्याच्या छाताडात धडकी भरत असे छत्रपती संभाजी महाराज आपले होते. पण नाही, आज शंभूराजे फक्त बदनाम होत आहे. बदनाम होण्यापलीकडे छत्रपती संभाजी महाराज आम्हाला कळालेच नाही. आज औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करायचं होतं, तेव्हा कुणीतरी यायचं, रात्री 12 वाजता टाकीवर लिहून ठेवायचं. काय लिहायचं? आलमगीर औरंगजेब नगर. पण एक सांगते, तुम्ही टाकीवर लिहा नाहीतर पत्र्यावर लिहा, ते छत्रपती संभाजी महाराज नगर होतं आहे आणि राहणार. थाटात, वजनात आणि मजात फक्त छत्रपती संभाजी महाराज नगर हे ठणकावून सांगायला शिका. कारण आपल्या राजांचा इतिहास जोपर्यंत आपण समजून घेत नाही, आपण आपल्या दुसऱ्या पिढीला सांगत नाही ना, तोपर्यंत तो इतिहास कळणार नाही. आज सोशल मीडियावर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांसाठी भांडतो, पण त्या पलीकडे छत्रपती संभाजी महाराज आम्हाला कधी कळालेच नाही. अरे डोळे काढले, तुमच्या आमच्या डोळ्यात नुसतं काहीतरी गेलं ना तरी आम्ही रडतो. डोळे काढले,
छत्रपती संभाजी महाराज होते. ते छत्रपती संभाजी महाराज एक कवी खूप सुंदर वर्णन करतात. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंजा तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं. जुबा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. अरे शिवाजी का ही बेटा था, गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए, अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में आज तेरा जय जयकार है, अमर शंभू तो अमर हो गया तेरी जय जयकार है. अमर शंभू तो अमर हो गया तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था. है कोई दुनिया में दूजा जैसा शंभू राजा था, है कोई दुनिया में दूजा जैसा शंभू राजा था. जगात छत्रपती संभाजी महाराजांसारखा राजा या जगात पुन्हा होणे शक्य नाही. आणि ताईंनो, तुम्ही आम्ही त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या लेकी हो. पण आमची आज मुलगी लवजी आतमध्ये अडकते आणि प्रियकराचं कौतुक कसं करते. माझा आपताप तसा अजिबात नाही. जोपर्यंत तुझा आपताप तुझे 36 तुकडे करणार नाही ना, तोपर्यंत तुला कळणार नाही की तुझा आपताप कसा आहे. पण मुलींची चुकी नाहीये. आम्ही आमच्या धर्माचं शिक्षण आमच्या मुलींना दिलं पाहिजे. हे बघा, मी व्याख्याती आहे त्यामुळे मी असं म्हणणार नाही की दुसऱ्याचा धर्म कसा वाईट आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याचा धर्म कसा वाईट आहे हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नसेलही, पण आमचा धर्म कसा चांगला आहे हे सांगण्याचा अधिकार आहे ना. बघा, आमच्या मुलांना सांगा, आमच्या मुलींना सांगा का अडकेल आमची ताई लवजी आतमध्ये. आणि दादाने एक सांगते, दिसलाच ना कोणी एखादा नराधम. आज आमच्या महाराष्ट्रात 3 वर्षांच्या लेकीवर बलात्कार होतो. दिसलाच ना असं कोणी नराधम, त्याला तिथे जगाळण्याची हिंमत ठेवा. कारण आपलं शासन फक्त पुढची तारीख आणि पुढचीच तारीख देतं. या पलीकडे अजून तरी आपल्या शासनानं काही केलेलं नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला तिथेच जाणण्याची हिंमत ठेवा. आणि ताईनं प्रत्येक वेळी दादाची गरज काय, तुम्ही सक्षम नाही होऊ शकत का. एक सांगते, जिजाऊंच्या लेकी आहोत ना, जिजाऊंच्या लेकीप्रमाणे वागायला शिका ना. 50 दिवस जगण्यापेक्षा 25 दिवस जगा, पण पप्पाची परी म्हणून जगण्यापेक्षा जिजाऊंची वाघीण म्हणून जगा. पप्पाची परी म्हणून जगण्यापेक्षा जिजाऊंची वाघीण म्हणून जगा. कारण एका स्त्रीमध्ये जेवढी ताकद आहे ना, ती कोणामध्येच नाही. एका नातीने आपल्या आजीला खूप सुंदर प्रश्न विचारला होता. आजी, स्त्री म्हणजे काय, स्त्री शक्ती म्हणजे काय. त्या आजीने खूप सुंदर उत्तर दिलं. बाळा, स्त्री सुद्धा एक मनुष्य असतं, तिला पण तिचं आयुष्य असतं. बाळा, स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचं आयुष्य असते. दिवसली तर नागिन असते, तिच्याच गर्भात भविष्याचा बीज असते. आणि स्त्री एक शक्ती असते. स्त्री म्हणजे एक शक्ती असते. स्त्रीचा आदर करायला शिका. आजकालचे पुरुष सहज विचारून जातात, स्त्रीने आमच्यासाठी काय केलं. त्याला 2च शब्दात उत्तर देईल, हात तिचे पण बांगड्या मात्र तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचं आहे पण कुंकू मात्र तुमच्या नावाचं आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचं आहे. पाय तिचे आहेत पण जोडवी मात्र तुमच्या नावाची आहेत. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र आजही तुमच्या नावाचं आहे. या पलीकडे अजून स्त्रीनं तुमच्यासाठी काय करावं. मग या स्त्रियांचा आदर करायला शिका. राजमाता जिजाऊनी महाराजांना सर्वात पहिली गोष्ट तर हीच शिकवली होती की स्त्रियांचा, परस्त्रीचा आदर करायला शिका. एकदा शिवाजीराजे लहान असताना गावात तमाशाचा तंबू आला होता. तेव्हा शिवाजीराजे धावत धावत राजमाता जिजाऊंकडे आले आणि राजमाता जिजाऊने विचारलं, मासाहेब हे काय आहे. तेव्हा राजमाता जिजाऊंनी शिवाजीराजे एवढे असताना त्यांना सांगितलं होतं, बाळराजे तुम्हाला राजे तर व्हायचंय. बाळराजे तुम्हाला राजे तर व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. हे संस्कार राजमाता जिजाऊंनी महाराजांवर केले. ज्या शाहिस्तेखानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे कापली ना, तो शाहिस्तेखान दररोज डायरी लिहायचा.
त्या डायरीत त्याने लिहिलं होतं की जेव्हा माझी छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं कापली ना तेव्हा सगळीकडे हाहाकार माजला होता. तेव्हा त्या शाहिस्ता खानाची बहीण येऊन सांगते, भाई गजब हो गया भाई, वो शिवा मेरे बेटी को उठा ले गया. हे ऐकताच तो शाहिस्ता खान म्हणाला. शाहिस्ता खान छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू. ज्या शाहिस्ता खानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे कापली तोच शाहिस्ता खान त्याच दिवशी सांगतोय. त्याची बहीण आली काय सांगते, भाई गजब हो गया भाई, वो शिवा मेरे बेटी को उठा ले गया. हे ऐकताच तो शाहिस्ता खान म्हणाला, ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है. ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है, मगर ये शिवा किसी की बेटी पर या औरत पर हात नहीं डाल सकता. हे विचार होते आपल्या राजांविषयी त्यांच्या शत्रूचे. इतकं शुद्ध चारित्र्य असल्यावर इतकं शुद्ध चारित्र्य होतं म्हणून आज आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष आज करतो ना. पण एक सांगते, आपले शिवाजी राजे त्यांचा जयघोष केलाच पाहिजे. पण जय भवानी म्हटलं की जय शिवाजी म्हणायला लोक तयारच आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात मोडणारी माणसं किती आहेत हा चिंतनाचा विषय. शिवाजी शब्दाचा उलट शब्द केला की होतो जीवाशी. सर्वसामान्य माणसांच्या जीवाचं रक्षण व्हावं म्हणून आयुष्यभर जो आपल्या जीवाशी खेळत राहिला ना त्यांना म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पहिली रयत शिक्षण संस्था चालू केली होती आणि ती चालावी म्हणून ते घरोघरी जाऊन एक रुपया गोळा करायचे. कुणा एका व्यापाऱ्याला कळाले की साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था चालू केली आणि ती चालावी म्हणून ते घरोघरी जाऊन एक रुपया गोळा करतात. व्यापाऱ्याने कर्मवीर भाऊराव पाटलांना पत्र लिहिले, कर्मवीर भाऊराव पाटील तुम्ही गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक रुपया गोळा करता, माझ्याकडे या मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो. कर्मवीर भाऊराव पाटलांना आनंद झाला. ते व्यापाऱ्याकडे गेले. व्यापाऱ्याने त्यांना 1,00,000 रुपयाचा धनादेश दिला. म्हणाला आणखी देणगी देईन, फक्त एक अट आहे, शाळेला दिलेल्या शिवाजी नावाच्या जागी माझ्या बापाचं नाव लावायचं. तेव्हा हातात असलेला तो 1,00,000 रुपयाचा धनादेश कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकले. म्हणाले वेळ पडली ना तर या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हा कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण शाळेला दिलेलं शिवाजी नाव बदलणार नाही. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद. ही ताकद आमच्या मुलांना सांगायला शिका, तेव्हा आमची मुलं घडतील. आणि त्यानंतर राजमाता जिजाऊनी बाळराजांना एक सर्वात मोठी गोष्ट सांगितली होती, माणसातली ना जातपात बघण्यापेक्षा त्यांच्यातले चांगले गुण बघा. आणि हे छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केले. त्यांनी चांगले मित्र जोडले. 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गोलकोंड्यात स्वागत झालं. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही या सर्व शाळांच्या उरावर उभं राहत सह्याद्रीच्या मुलुक मैदानात स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा आलाय. त्या राजाच्या शौर्याच्या कथा नुसत्या ऐकल्या होत्या, तोच शिवाजी राजा आलाय. आणि मग शिवाजी राजांना पाहायला हजारो गोरकोंड्यावाशांनी गर्दी केली. तानाशाहीसोबत त्याचा सल्लागार मादन्नाचा भाऊ अक्कांना, तर आमच्या महाराजांसोबत आहेत सण्णोबा हंबीराव मोहिते, यसाजी कंक, मालाजी मोरे, मालाजी डंबेरे, सर्जेराव जेरे या सर्वांनी एकत्रित ताजमहालात प्रवेश केला. प्रवेश तर केला, तनाशाने हार तुरे देत महाराजांचं स्वागत करत हसत महाराजांना सवाल केला, राजा जी आपकी फौज देखकर हमें बहुत खुशी हुई, लेकिन ताजुब की बात यह है कि आपके पास हाथी नहीं देखा. तो राजे म्हणाले नहीं तानाशाह, हमारा एक मावळा हाथी के ताकद काय. तानाशाह म्हणतोय हे कसं शक्य आहे, एक मावळा हत्तीच्या ताकदीचा असूच शकत नाही आणि असेलच तुमचा मावळा हत्तीच्या ताकदीशी
मग लढेल का आमच्या हत्तीशी? राजे म्हणाले, काय नाही लढणार, बघा आमच्या कुठल्याही मावळ्याला आजमावून. आणि तानाशहाने महाराजांच्या प्रत्येक मावळ्याकडे नजर फिरवत यसाजी कंकांकडे बोट दाखवलं. काय मावळा टकराएगा मेरे हाथी से? राजे म्हणाले, क्यों नहीं टकराएगा? ठरलं. किल्ल्याच्या मागच्या पटांगणात झुंज ठरली आणि ठरलेल्या दिवशी झुंज पाहण्यासाठी हजारो गोलकोंड्या वाशनी गर्दी केली. नंग्या समशेरी आमचा यशाजी पटांगणात उतरला आणि तानाशहाचा साखा दंडाने बांधलेला मदान हत्ती 25 सैनिकांनी पटांगणात आणला. त्याचा साखा दंडा सोडण्यात आला. हत्ती श्वास रोखून यशाजींकडे बघत होता. हत्ती यशाजींच्या अंगावर धावत गेला. यशाजी हत्तीच्या मागे गेले. हत्ती यशाजींच्या मागे गेला. यशाजी हत्तीच्या मागे गेले. यशाजी हत्तीच्या मागे गेले. हत्ती यशाजींच्या मागे गेला. अशी 2 ते 2.5 तास लढाई सुरूच होती. तानाशाह विचार करू लागला, एका हत्ती समोर 100 हत्तींचा बळ घेऊन एक मावळा लढतोय, असा विचार तो तानाशाह करतच होता. इतक्यात हत्ती चवताळून यसाजींच्या अंगावर धावत गेला. यसाजींना सोंडात पकडले. राजे घाबरले. लोकांचा श्वास वाढला. राजांचा श्वास थांबला. पण यसाजींनी मोठ्या सिताफीने हत्तीच्या सोंडेतून निसटून हत्तीच्या सोंड्यावर वार केला. वार इतका जबरदस्त होता की वार झालेला हत्ती वेड्यासारखा पळू लागला आणि मैदान सोडून निघून गेला. आणि गोलकोंड्याच्या या मातीत एकच नाव घुमू लागलं, यसाजी कंक, यसाजी कंक. आणि गोलकोंड्याच्या मैदानात एकच नाव घुमू लागलं, यसाजी कंक, यसाजी कंक. आता यसाजी शांतपणे महाराजांच्या शामियानात गेले. महाराजांना मुजरा करत ते बाजूला उभे राहिले. तानाशाहने यशाजींवर बक्षिसांची खैरात करत म्हणाला, राजाजी, हा यशाजी द्या आम्हाला, जे पाहिजे ते घ्या. राजांचं लक्ष गळ्यातील कंठ्याकडे गेले. राजे म्हणाले, तानाशाह, या कंठ्यातील एक मणी गेला तर या कंठ्याची शोभा जाईल. मग माझ्या स्वराज्यातील एक मावळा गेला ना तर माझ्या स्वराज्याची शोभा जाईल. यावर तानाशाह निरुत्तर झाला. तानाशाहला आठवलं. तानाशाह म्हणाले, एक विचारू का लालसो? जेव्हा झुंज चालू होती तेव्हा तुमची नजर खाली का जात होती? तेव्हा राजे म्हणाले, तानाशाह, करमणुकीपायी मावळे खर्ची करण्याची सवय आम्हा मराठ्यांना नाही. तुमच्या इच्छेखातर यसाजींना पाठवलं खरं, पण यसाजी परत येईपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता, कारण आमचा जीव तर आमच्या यशाने तरच होता. यावर तानाशाह पुन्हा एकदा निरुत्तर झाला आणि तानाशाहचं लक्ष यसाजींकडे गेले. आता तानाशाह म्हणाला, यसाजी, माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील. तू 2 ते 2.5 तास माझ्या हत्तीच्या मागे उभा होतास, मग तू माझ्या हत्तीच्या मागून वार का नाही केलास? तेव्हा यसाजी कळाला, तानाशाह, आमच्या राजानं आम्हाला नुसतं लढायला नाही शिकवलंय. तानाशाह, आमच्या राजानं आम्हाला नुसतं झुंजायला नाही शिकवलंय, तर आमच्या राजानं आम्हाला सर्वात मोठा नियम सांगितला आहे. एक वेळ तलवारीवर मरण आले तरी चालेल, पण शत्रूच्या छाताडावर वार करा, मागून नाही. कारण जे शत्रूच्या छाताडावर वार करतात ते मराठे असतात. होय, ते मराठे असतात. अशी रत्नासारखी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांजवळ होती. पन्हाळगडाच्या वेड्यात ज्या सिद्धीजवळच्या वेड्यात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर शिवाकाशीत होते ना, हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. शिवाजी महाराजांनी शिवाकाशीदाला सांगितलं, शिवा, आपल्याला जर या वेड्यातून सुटायचं असेल ना तर तुम्हाला माझं वेषांतर करावं लागेल. तसा शिवाकाशीद म्हणाला, राजा, काय नाही, करू ना. तसे शिवाकाशीदांना राजे म्हणाले, शिवा, पण तुला हे जमेल का? तुला हे शक्य होईल का? तसा नहवी समाजाचा शिवाकाशीद म्हणाला, राज, जन्माला जरी शिवाकाशीद म्हणून आलो असलो, राज, जन्माला जरी शिवाकाशीद म्हणून आलो असलो ना, तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरे ना, हे भाग्य असेल आमचं. असे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांसारखे होते. म्हणून सांगेन, आज दादानं तुम्हाला जर मैत्री करायची असेल ना, मैत्री केलीच तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी असावी, जगण्याच्या लढाईत विजयापर्यंत साथ देणारी,
नाहीतर मैत्री केली तर ती छत्रपती संभाजी महाराजांसारखी असावी. मृत्यूच्या भागीदारीत हिस्सा मागणारी त्याला मैत्री म्हणायचं दादा, हे आयुष्यभर नेहमी लक्षात ठेवा. नाहीतर आमचे मित्र आणि आम्ही सारखेच असतो. आजकालच्या छावा गाडी घेतो आणि गाडीवर काय लिहितो? राजे, छावा, धर्मवीर, जगदम आणि त्याच गाड्या रात्री देशी बारला असतात. अरे आठवा त्या शिवाजीराजे, आठवा ते संभाजीराजे, आठवा त्या शिवाजीराजे, आठवा ते संभाजीराजे ज्यांच्या रक्तानं अखंड हिंदुस्थान पावन झालंय. आत्ताचा छावा गाडी घेतो आणि गाडीवर काय लिहितो? बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वागानं, आणि तोच वाघ ओव्हरटेक करताना काळाच्या पडद्याच्या आड जातो. तेव्हा त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांना, तरुण पत्नी विधवा होते तिला, लहान मुलाच्या डोक्यावरील बापाच्या प्रेमाचे छत्र हलवते. त्यांना कसं वाटत असेल याचा विचार कधीतरी करायला शिका. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून फायदा नाहीये. आत्ताचा तरुण ओढून सांगतो, राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या. म्हणून सांगते राजा आत्ताचा तुमचा मावळा ओरडून सांगतो, राजा पुन्हा जन्माला या. धन्य धन्य तुमची जिजाऊ माता, पुत्र घडविला त्यांनी यायचा. धन्य धन्य तुमची जिजाऊ माता, पुत्र घडविला त्यांनी यायचा. आज पावणे 400 वर्षानंतर ही राजा गायली जाते तुमच्या शौर्याची गाथा. पण आज मात्र जिजाऊला गर्भातच मारली जाते. निघाला जरीही असेल गर्भपाताचा कायदा, निघाला जरीही असेल गर्भपाताचा कायदा, तरीही मुलगी झाली तर आईला जिवंत जाळण्याचा होता इथे गुन्हा. म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. राज काय त्या तुमच्या जिजाऊ माता, नातू घडविला त्यांनी यायचा. राज काय त्या तुमच्या जिजाऊ माता, नातू घडविला त्यांनी यायचा. आज पावणे 400 वर्षानंतरही राजा या महाराष्ट्रात तुमच्या लेकराच्या डरकाळीची सवा. पण आज मात्र आमची आजी वृद्धाश्रमात ढसा ढसा रडते. यावर कुठेतरी निघायला हवाच कायदा. म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. राज काय ते तुमच्या पावणे 400 वर्षांपूर्वीचे मावळे, काय ते विजयी सोहळे. राज काय ते तुमचे पावणे 400 वर्षांपूर्वीचे मावळे, काय ते विजयी सोहळे. आत्ताचा मावळा खातो गुटखा आणि मावा आणि ओढून सांगतो फक्त आमचीच हवा. आणि आत्ताची पिढी रात्रंदिवस व्यसनात बुडते. बाजी, फुलाजी, यसाजी असे असंख्य मावळे दिसावे पुन्हा एकदा. म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. राज दिल्लीच्याही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. राज दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. पण आज मात्र इथे जाती धर्माच्या नावानं चालला जातो रक्ताचा सडा. अरे जात धर्म पंथ हा तर मानवाला लावून दिलेले आपणच एक शिक्का, हे सांगण्यासाठी राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. राज पावणे 400 वर्षांपूर्वी त्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून तुम्ही तिला दिला साडी 24 नजराना. राज पावणे 400 वर्षांपूर्वी त्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून तुम्ही तिला दिला साडी 24 नजराना. पण आज मात्र इथे 3 वर्षांच्या 13 वर्षांच्या 50 वर्षांच्या माय बहिणीवर होतो बलात्काराचा गुन्हा. अरे त्या रांजाच्या पाटलाचा हात कलम करणारा आता खरंच कोणीतरी हवा. म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. राजा पावणे 400 वर्षांपूर्वी तुम्ही फक्त रयतेसाठी जगलात आणि एक किल्ला स्वराज्यात आणला. राजा पावणे 400 वर्षांपूर्वी तुम्ही फक्त रयतेसाठी जगलात आणि एक किल्ला स्वराज्यात आणला. त्या किल्ल्यांवर कुठे तुमचं नाव नाही की त्याचा सातबारा नाही. पण आज मात्र इथे अर्धा एकर जमिनीसाठी भाऊ भाऊ करतो. कुणाचा गुन्हा? अरे या स्वराज्यासाठी स्वतःचा वाडा विकणारा रोजी दिसावा पुन्हा एकदा. म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. राज आज आमचा लाखांचा पोशिंदा शेतकरी राजा आत्महत्या करतो
आणि एक एक मतासाठी लाखो रुपये देणारा कार्यकर्ता एसीची हवा खातो. अरे कलम नव्हता, कायदा नव्हता, तर ही चुकी देणारा राजा आज हवाचा मला आणि म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. आणि खरंच वाटतं आमच्या बापानं जन्म घ्यायला हवाच पुन्हा एकदा. बोलण्यासारखं खूप आहे, पण थांबावं तर प्रत्येकालाच लागतं. पण जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सांगून जाईन मी. हे बघा, आता मी एक संवादात जे काही बोलले, इथे बसलेल्या तरुणांची तुमची एक बहीण म्हणून सांगते आणि वडिलांच्या वयाची तुमची मुलगी म्हणून सांगते. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाडीवर लिहू नका, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. लिहा ना, आपल्या राजेत लिहिलंच पाहिजे, पण ती गाडी कुठल्या चुकीच्या ठिकाणी लागणार नाही ना, याची काळजी घ्या. तुम्ही दाढी वाढवू नका, चंद्रकोर लावू नका, असं माझं म्हणणं आहे. दाढी वाढवा, चंद्रकोर लावा, पण ज्या राजांची चंद्रकोर आम्ही लावतोय ना, त्या राजांसारखा मी दिसतोय काय हे बघण्यापेक्षा मी त्या राजांसारखा वागतोय काय ना, हे बघा. आजचा व्याख्यानाचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं कधी सार्थकी लागेल. आजचा कार्यक्रम संपल्यानंतर इथून घरी जाताना प्रत्येक तरुण आपल्या छातीवरती हात ठेवून सांगेल, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मी ऐकलाय ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला सुद्धा माते समान मानलं, मी सुद्धा परस्त्रीला माते समान मानले. मी एक सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढा स्त्रियांचा आदर केला ना, तेवढाच आदर आज तुम्ही आम्ही केला ना, तर कुठल्याही ताईसाठी मोर्चे काढावे लागणार नाही, कुठल्याही ताईसाठी कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही. दादांनो, दारू गुटखा तंबाखू खाऊन तुम्हाला मिळतं तरी काय? दारू गुटखा तंबाखू खाऊन तुम्हाला मिळतं तरी काय? रात्री अपरात्री 12 वाजता दिसली एखादी स्त्री आणि तिला समजला तुम्ही तुमची ताई माई आणि माय, तर तुम्हीच असाल या जगातले खरे छत्रपती शिवराय, तर तुम्हीच असाल या जगातले खरे छत्रपती शिवराय. इतकंच मला सांगायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्त्रियांचा आदर केला तो करायला शिका. छत्रपती शिवाजी महाराज जसे वागले, आपण छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करू शकतो ना. एवढं करायला जरी शिकला तरी खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम सार्थक होईल. शब्दांनाही कोडं पडेल अशी काही गोड माणसं असतात. त्यातीलच वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू संस्थापक माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण डॉक्टर कैलास महाराज निचिते यांचे सर्वप्रथम मी आभार मानते. आज जिच्यामुळे मी इथे येऊ शकली, बोलू शकली. लहानपणी जिने माझ्या हातात एक वेळ खेळणं नाही दिलं, पण शिवचरित्र दिलं, म्हणून आज मी इथपर्यंत येऊ शकते. आज एक सामान्य देवयानी घरत ते छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य युवा प्रवक्ती शिवव्याख्याती कुमारी देवयानी प्रशाली विलास घरत ही ओळख मला जिने निर्माण करून दिली, जिच्यामुळे निर्माण झाली, त्या आईचे मी आभार मानते. त्यानंतर तुमच्या दिंकरपाडा गावचे तुम्ही मला आमंत्रित केलं. आत्ताच्या काळात कुणीही कुणालाही ऐकून घ्यायला तयार नसतं, पण तुम्ही मला गेले 1.25 तास ऐकून घेतलं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आणि एखाद्या वक्त्यासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक श्रोते आणि तो ज्यातून बोलतो तो माईक. श्रोते तर चांगले होते, पण खरंच माईक सिस्टम सुद्धा खूप छान होती, बोलताना कुठलाही त्रास झाला नाही, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. त्यानंतर आज जे मला इथपर्यंत घेऊन आले ते माझे मामा जितेंद्र मामा आणि आत्या यांचेही आभार मानते. त्यानंतर कुठेही गरज बसू द्यात, काही होऊ द्यात, एकच नाव तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तोंडात येणार, काय? अरविंद दादा. अशा अरविंद दादाचेही आभार मानते. त्यानंतर माझी मैत्रीण प्रांजली, तुझेही आभार मानते, तिच्या वडिलांचेही आभार मानते की ते मला ऐकायला इथपर्यंत आले. आणि इथे बसलेल्या लहानांपासून ते थोरांपर्यंतचे सगळ्यांचेच आभार मानते. आणि बोलण्याच्या ओघात कोणाचेही आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि झालेली सेवा माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण कैलास